दंडोत प्रणाम। मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंत स्थान दर्शन या सत्रामध्ये श्री क्षेत्र चासनळी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर येथील आपण स्थानावरती आलेलो आहोत। चास निर्माण केलेली आहे ते आपण देखील पाहणार आहेत। पहिला रस्ता होता हा, नाही का? असं दंडोत प्रणाम। स्थान दर्शन या सत्रामध्ये आज आपण श्री क्षेत्र चासनळी येथील स्थानाला जाण्याचा मार्ग पाहूया। चासनळी हे गाव विंचूर सावळे विहीर मार्गावर विंचूरहून 24 किलोमीटर अंतरावर, कोळपेवाडीहून 10 किलोमीटर अंतरावर, कानळदहून 6 किलोमीटर अंतरावर, कानळदहून पायमार्गे 3 किलोमीटर अंतरावर आहे। आपण चासनळीला आलेलो आहे आणि बाबा तिथलं पाणी कायम चालू असतं ना? ते कुठलं नळीचं? हा, उन्हाळ्यात बी पाणी असतं तिथे। असं 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 इथं पाणी चालू आहे आणि इथे हे स्थान आहे। स्थानाची माहिती। 1. चासी आसन स्थान। हे स्थान चास गावच्या ईशान्येस गोदावरी नदीच्या पात्रात पुलाच्या पश्चिमेस चासाच्या दक्षिण काठावर आहे। या स्थानाची लीळा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात कानळदहून चासला आले। त्यांना प्रथम चासापाशी थोडा वेळ आसन झाले, मग त्यांनी चासाचे अवलोकन केले। पूर्वार्ध लीळा 277 स्थानपोथी। दंडोत प्रणाम। श्री क्षेत्र चासनळी तालुका कोपरगाव येथील स्थानावरती मी आलेलो आहे। इथे आपल्याला स्थान दिसत आहे आणि या साईडला ही गोदावरी नदी आणि ही प्रसिद्ध जी आहे चासनळी, ही चासनळी जी आहे आपण पूर्णपणे पाहतोय। क्षेत्र चासनळी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं पवित्र स्थान आणि ही गोदावरी नदी आणि ही चासनळी उन्हाळ्यात देखील ही धार कायम असते असं या ठिकाणी सांगितलेले आहे।
आपण चासनळी सध्या पाहत आहोत. चासनळी आपण पाहत आहोत. पण चासनळी पाहत आहोत सध्या. बळीरामाने नांगर हाकला म्हणतात तिथे. केवळ आपल्याला पूर्ण चासनळी दिसावी कशी आहे त्याच्यासाठी माझी ही भ्रमंती चालू आहे. अनेक कुंड तयार झालेले दिसत आहेत. काही ठिकाणी या चासमध्ये पाणी दिसत आहे. चासनळी येथील स्थानावर मी आलेलो होतो आणि येथील जे काही चास आहे ते आपण सध्या पाहत आहोत. तेच चासनळी आपण अतिशय दूरवर पाहत आहोत. खाली जुना पूल आहे, वरती नवीन पूल आहे, वरती देखील आपलं स्थान आहे आणि ही चासनळी आपण सध्या पाहत आहोत. स्थान क्रमांक 2 आसनस्थान. हे स्थान चासगावच्या पूर्वेस 1 फरलांगा अंतरावर गोदावरी नदीच्या दक्षिण थडीवर उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे माणिकेश्वराचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील स्थान होय. या स्थानाची लीला. चासापाशी थोडा वेळ आसन झाल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू येथे आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. पूर्वार्ध लीळा 273 स्थानपोथी.
स्थान क्रमांक 3 वस्तीस्थान हे स्थान आसन स्थान देवळाच्या आग्नेयेस लिंगाच्या उत्तराभिमुख देवळाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे. या स्थानाची लीळा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे येथे एक रात्र वास्तव्य होते. पूर्वार्धलीला 273 स्थानपोथी. दुसऱ्या दिवशी ते येथून सुरेगावला गेले. अनुपलब्ध स्थाने 1 जगतीच्या आग्नेयेचे परिश्रय स्थान चासी. एकूण स्थाने 4. श्री क्षेत्र चासनळी गावातील जे काही स्थान आहे ते वंदन करण्यासाठी आपण आलेलो आहोत. श्री क्षेत्र चासनळी येथील 3ही स्थान वंदन केल्यानंतर येथूनच जवळच असणारं श्री क्षेत्र सुरेगाव येथील स्थान वंदन करण्यासाठी मी आलो आहे आणि येथीलही माहिती तथा लीळा आपण बाबाकडून जाणून घेणार आहोत. दंडोत प्रणाम. सुरेगाव येथील स्थानाकडे आपण आलेलो आहोत. दंडोत प्रणाम. हे श्री चक्रधर मंदिर श्री क्षेत्र सुरेगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर हे स्वामींचं गंगातीर्थ स्थान आहे. स्वामींचं गंगातीर परिभ्रमण होत असताना पूर्वार्धामध्ये भगवान श्री चक्रधर स्वामी चासनळीवरून श्री क्षेत्र सुरेगावला आले. पूर्वी इथं आदित्य मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये स्वामींची वस्ती झाली. तर स्वामींचं हे वस्ती स्थान आहे. आणि स्वामी दुसऱ्या दिवशी 1 दिवसाच्या मुक्कामानंतर स्वामी दुसऱ्या दिवशी इथून सोनारीला गेले. परंतु पंचक्रोशीमध्ये हे जे स्थान आहे हे स्थान फार प्रसिद्ध आहे. इथं भाविकांचे इथं दुःख निवारण होतात, संकष्ट निवारण होतात, विघ्न निवारण होतात. भाविकांनी श्रद्धेने या देवाला विघ्नहारी बाबा असं नाव प्रसन्न होऊन दिलेलं आहे. आणि प्रत्येक भाविक कोणाचं कोणतंही दुःख असो, संकष्ट असो, काही वाद असो, भांडणं असो, बाह्य बाधा असो, सर्व दुःख संकष्ट इथं निवारण होतात. आणि श्रीप्रभूंची सर्व भाविक भक्त आपल्या इथं येऊन पायी खेटी करतात. अमावस्या पौर्णिमेला येऊन नारळ बांधतात, विडा समर्पण करतात. परमेश्वर सर्वांच्या भक्तीला प्रसन्न होऊन ज्याचं जे दुःख संकष्ट जे असेल ते सर्व विघ्न निवारण करून परमेश्वर प्रत्येक जीवाला सुख आनंद प्रदान करतात. त्याच्या प्रत्येकाच्या संसारामध्ये सुख संपदा, धनसंपदा, आरोग्य संपदा परमेश्वराच्या प्रसन्नतेने सर्वांना मिळतात. जरूर आपण अवश्य आपल्या संसारिक जीवनामध्ये आपल्याला जर कोणाला कोणतेही संकष्ट असेल, दुःख असेल तर आपण इथे येऊन परमेश्वराला शरण येऊन परमेश्वराला खेटी करा, विडावं समर्पण करा. परमेश्वर निश्चित तुमच्या जीवनामध्ये सुख शांती प्रदान केल्याशिवाय राहणार नाही. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. दंडप्रणाम. आज श्री क्षेत्र सुरेगाव येथील विघ्नहरी बाबा येथील मंदिरामध्ये आलोय. बाबांची प्रसन्नता पाहून मला खूप आनंद झाला. इथलं मंदिराची जी काही स्वच्छता आहे, टापटीपणा आहे, एक आगळं वेगळं आहे. निश्चित आपण हेही स्थान वंदन करावं ही मी सर्वांना विनंती करत आहे. बाबा आज कसं वाटलं? एकदम मस्त, प्रसन्न वाटलं, एकदम प्रसन्न वाटलं. तुमची सेवा चांगली चालू आहे. हे परमेश्वर करून घेतात आणि तुमची प्रसन्नतेमुळे हे सर्व काही घडत आहे. बाबा आपलं काय सर्व देवाचंच आहे. बरोबर की नाही? अगदी सर्व देवाचंच आहे. आपलं परमेश्वराचं आहे एक निमित्त म्हणून एक सर्व कार्य चालू आहे. परमेश्वर तुमच्याकडून हे सर्व चांगलं कार्य करून घेऊ.